नमस्कार, मी मनीषा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. सुट्टीचा दिवस कसा होता? खरं तर मी आज तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आज संडेचा दिवस आहे आणि हे बघा म्हटलं हेल्दी काहीतरी ब्रेकफास्ट करायचा होता. त्यासाठी मी आहे ना स्प्राऊट केलं होतं. रात्रीच मी कडधान्य भिजत घातले होते आणि त्यानंतर कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि हे बघा कांदा, टोमॅटो, थोडंसं लिंबू, मीठ, मसाले आणि टेस्टीसाठी आहे ना मी शेव टाकली होती आणि ब्रेकफास्ट बनवत होती तेवढ्यातच मला भाभीने आवाज दिला. आज खरं तर कार्यक्रम होता त्यांच्या घरी नामकरणचा. त्यांनी आदल्या दिवशी सांगितलं होतं, पण सकाळी सांगितलं की तुम्ही रांगोळी काढाल का? खरं तर मला थोडंसं हे झालं की मला जमेल का? कारण का कार्यक्रम मोठा आहे. त्या कार्यक्रमासाठी व्यवस्थित अशी चांगलीच रांगोळी झाली पाहिजे. तर त्यानंतर मी यूट्यूबवरती सर्च केलं आणि हे बघा असा पाळणा काढला होता आणि ही डिझाईन जी होती ना ती दुसऱ्या मुलीने काढली होती आणि पहिल्यांदाच मी अशी शिकली होती आणि खरंच काहीतरी नवीन शिकायला भेटलं होतं. अगदी इझी डिझाईन होती आणि बघा दिसत देखील खूप सुंदर होती. तुम्हाला फायनल लूक दाखवते. रांगोळी झाली होती आणि त्यांच्याकडे ना नामकरणचा कार्यक्रम आहे ना सकाळी असतो, 10 वाजताच होता. त्यामुळे ना ब्रेकफास्ट केला की लगेचच मला आवरायचं होतं. तर मी बेबीसाठी गिफ्ट वगैरे घेतलं होतं आणि इथे कार्यक्रम देखील सुरू झाला होता. म्हटलं आता चला आता पटकन आपण असं साधा आणि सिंपल असा लूक करावा, जसा आपण आपला महाराष्ट्रीयन लूक असतो तसाच. तर हा अगदी समोर होता, म्हणजेच आमच्या घराच्या समोर आणि तिथे माझ्या काही बिल्डिंगच्या फ्रेंड देखील आल्या होत्या. त्यामुळे खरंच खूप कम्फर्टेबल वाटत होतं त्या आल्यामुळे. हे बघा सकाळपासून कार्यक्रम चालू होता. म्हटलं नंतर जाईल आणि फ्रेंड आल्यामुळे मग पटकन गेली आणि पहिला जसं आपण करतो तसंच मी महाराष्ट्रीयन पद्धतीनेच भाभीची ओटी आणि बाळासाठी गिफ्ट असं आम्ही सगळ्यांनीच केलं होतं. कारण का त्यांच्यात थोडी वेगळी पद्धत होती. तर सुरुवातीला मला असं वाटलं की बाळाला पाळण्यात वगैरे टाकणार, बाळाचं नाव ठेवतील, पण नाही. त्यांच्याकडे आज सूर्यपूजन होतं असं मला भाभींनी सांगितलं आणि त्यानंतर ते नाव ठरवून मग ठेवणार होते. तर इथे जेवण केलं आम्ही आणि हे बघा भाभीने रिटर्न गिफ्ट देखील दिलं होतं. जेवण झाल्यानंतर लगेचच आम्ही सगळे आलो, कारण का आज स्पेशल डे होता. आज अन्नू दादा आणि कृपा दीदी येणार होती, त्यामुळेच ही मला पुढची तयारी करायची होती. जेवण बनवताच मला 2 वाजले होते आणि 2 वाजता मी दुपारी बिर्याणी करायला घेतली होती. ब्रेकफास्ट हेवी होता, त्यामुळे अर्थात भूक लागली नव्हती कोणाला आणि इथे लगेचच आहोंना म्हटलं, "चला बिर्याणी जास्त प्रमाणामध्ये आहे, तर तुम्ही मला मदत करा." तर इथे मी कांदा तळून घेतला होता बिर्याणीसाठी आणि त्यानंतर आहे ना कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतली. तोपर्यंत मी इथे चिकन मॅरिनेशन करून घेतलं. आहोंनी मदत केल्यामुळे ना खूप मोठं म्हणजे खूप इझी पडलं. कोणीतरी असं मदत करायला असेल ना तर बिर्याणी आहे ना पटकन होते. तर इथे कांदा टोमॅटोची प्युरी करून दिली. तेलामध्ये मस्तपैकी पहिला खडे मसाले, कांद्याची प्युरी, म्हणजे अगदी प्युरी नाही ओबडधोबड असं मिक्सरवरती कांदा बारीक केला होता आणि त्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकली. तेलामध्ये मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपण ते ना व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मॅरिनेशन केलेलं चिकन त्यात टाकून घ्यायचं. जेव्हापासून मी ह्या पद्धतीने करते ना कांदा टोमॅटोची प्युरीने, तेव्हापासून आहे ना बिर्याणी बनवणं हे अगदी सोपं झालेलं आहे. तर हे बघा बिर्याणीचे ऑलरेडी मी व्हिडिओ खूप वेळा अपलोड केलेला आहे. तर इथे बिर्याणी होत होती आणि तोपर्यंत आहे ना श्रीषा आणि स्वरूप त्याच्या फ्रेंडकडे खेळायला गेले होते, त्यामुळे हे पटकन असं झालं. मेन स्टेप हीच आहे. त्यानंतर आपण राईस तांदूळ भिजत घालणार आहे आणि राईस करायला ठेवणार आहे. तर इथे बघा श्रीषा खेळत होती. जसं मी तिला सांगितलं कृपा दिदी आली आहे तशी ती पळत आली आणि घरभर शोधते की कुठे आहे म्हणून दिदी. कोणाला शोधते? बेडरूम मध्ये. आवाज दे. कुठे नाहीये? तर इथे थोड्या वेळेसमध्ये आहे ना श्रीषाला झोपवलं आणि त्यानंतर मी पुढची तयारी करायला घेतली होती. तर इथे बिर्याणीसाठी इथे राईस मी लावला होता. तर कुकरमध्येच लावला होता, पण ह्याचं आहे ना झाकण लावलं नव्हतं, कारण का सगळ्यात मोठा कुकर होता, त्यामुळे म्हटलं ह्यात लावलं तर
तर बिर्याणीचा राईस लावताना ना मी जिरं टाकलं होतं, खडे मसाले संपले होते, कोथिंबीर आणि हे बघा 70 to 80% हा आपल्याला कुक करून घ्यायचा आहे. पूर्ण 100% कुक करायचं नाही आहे. त्यानंतर आहे ना आपण एका स्टेनरमध्ये ते पाणी काढून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं आणि इथे माझे ना चिकन देखील कुक होऊन रेडी होतं. तर आता हाच आपल्याला राईस त्याच्यावरती टाकायचा आहे. तर इथे ना अगदी म्हणजे जरी वेळ लागत असेल ना तरी बिर्याणी करणं हे खरं मला ना एकदम सोपं वाटतं आणि मुख्य म्हणजे ना घरामध्ये आहे ना सगळ्यांना आवडते. खरं तर आहे ना स्वरूपला त्याच्या फ्रेंडच्या घरी आहे ना बिर्याणी होती आणि त्याला मी म्हटलं होतं जेव म्हणून तो, पण त्याने अजिबात खाल्ली नाही. कारण काय ना त्याला माझ्या हातची बनवलेली बिर्याणी खूप आवडते. मी थोडीशी कमी तिखट करते नॉर्मली, म्हणजे मुलांना देखील आवडते. आणि हां, बिर्याणीमध्ये ना मी कुठलाही फूड कलर ॲड करत नाही आहे. तर हे बघा इथे काय केलेलं आहे, तूप घेतलेलं आहे. तूप थोडंसं गरम करून आहे ना मी इथे हळद टाकलेली आहे. म्हणजेच आपल्याला कुठलाही फूड कलर ॲड करायची गरज पडत नाही आहे. त्यानंतर आपण जो कांदा तळून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर. तर इथे मी बिर्याणी दम देण्यासाठी ठेवलेला आहे. खाली मी तवा ठेवला होता आणि स्वरूपला भूक लागली होती म्हणून ग्रेप्स दिले. तर इथे मस्तपैकी बिर्याणी स्लो फ्लेमवरती आहे ना 20 ते 25 मिनटं छान अशी कुक होऊन द्यायची. बिर्याणी रेडी झाल्यावरती लगेचच मी स्वरूपला इथे जेवायला दिलं आणि थोड्याच वेळामध्ये इथे कृपा दिदी आली होती. काय झालं? तू विसरली? अरे हीच आहे कृपा दीदी. अरे हीच आहे. कृपा दीदी. कृपा दीदी. काय झालं? हीच आहे. ओळखे ना तिला? श्रीशू. श्रीशू. हे बघ. कृपा दीदी. कृपा दीदी. या. अच्छा. अरे वाव. हे बघ काय आणलंय तुला. चिंची चिंच काय? हे बघ आजीने काय दिले बघ ना, आजीने काय दिले बघ. तर इथे ना कृपा दिदी आहे ना गावी गेली होती, त्यामुळे ना गावावरून येता येता त्यांनी हा खाऊ आणला होता आणि त्यानंतर चहा बनवला. चहा बिस्किट बघा बऱ्याच दिवसानंतर आता दीदीबरोबर चहा बिस्किट खात होती आणि खरंच थोड्या वेळातच म्हणजे अगदी 5 ते 10 मिनटांमध्येच ती दीदीकडे गेली आणि खरंच खूप छान एन्जॉय करत होते. त्यानंतर स्वरूप त्याला दादाबरोबर बॅट बॉल खेळायचा होता हळू. आणि ते थोड्याच वेळात अगदी म्हणजे थोड्या वेळातच निघाले. जेवण केलं होतं पण ते जेवून आले होते त्यामुळे भूक नव्हती म्हणून म्हटलं टिफिन तरी घेऊन जावं. त्यामुळे म्हटलं मुलांना नंतर वगैरे बिर्याणी खावा. तर हे बघा थोड्या वेळात गेले आणि त्यांना सोडल्यानंतर हे बघा श्रीषा एवढी रडत होती. श्रीषाला देखील म्हणजे अगदी सुरुवातीला आहे ना ती जात नव्हती आणि नंतर थोड्या वेळातच बघा अर्ध्या 1 तासामध्येच ते थोडाच वेळ थांबले होते. पण तेवढ्या वेळात एवढी अटॅचमेंट झाली की ती जाता जाता ना खूप रडत होती. हे बघा पप्पांना सांगत होती की मला जाऊ द्या आणि बाय करत होती. आणि त्यांना सोडल्यानंतर आहे ना बिल्डिंगच्या शेजारी एक नवीन आहे ना साड्यांचं शॉप निघालेलं आहे. तर आम्ही तिथे गेलेलो आणि हे बघा सगळेच गेलेलो. म्हटलं चला आता कसल्या साड्यात आपण चेक करूया. तर इथे ना मला एक सुंदर अशी साडी आवडली. म्हटलं आता ही साडी घेऊया, कारण का नेहमी काय होतं आपल्याला जी साडी आवडते ती आपण नंतर घेऊ म्हणून राहून देतो आणि नेक्स्ट टाईम शोधायला जातो तशी भेटत नाही. त्यामुळे हे बघा ही साडी मला खरंच खूप आवडली तर मी घेतली. तर कशी वाटते ती नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला मात्र विसरू नका.